नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. न्यूजपेपर आर कॉल्ड फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, अर्थात वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं. या वर्तमानपत्राचं संपूर्ण साकार रूप सादर करण्याचं काम करते ती म्हणजे पत्रकारिता. खरं सांगायचं तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळात या पत्रकारितेनेच लोकमानसात जागृती निर्माण करण्याचं काम केलं. आजही ज्ञान पुरवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम ही पत्रकारिता साकारत असते. याच दृष्टीने दरवर्षी 3 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून आज याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात आजचा विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर तितकेच महत्त्वाचे अतिथी आलेत. आज आपल्याबरोबर आहेत माध्यम अभ्यासक माननीय श्री देवेंद्र भुजबळ सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. सर्वांना यांचा परिचय आहेच, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून देते. सरांबद्दल सांगायचं म्हणजे मराठी न्यूज स्टोरी टुडे.com या आंतरराष्ट्रीय अराजकीय वेब पोर्टलचे ते संपादक. तसंच भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या खात्यातही अधिकारी. आपल्याच दूरदर्शनमध्ये गाजलेल्या महाचर्चा या कार्यक्रमात रिसर्च अँड रिसोर्स पर्सन, तसेच आकाशवाणीवरील दिलखुलास या कार्यक्रमाचे टीम लीडर होते. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मलेशियात 4थ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. ऑस्ट्रेलियात सुद्धा सावरकरांवरचं त्यांचं व्याख्यान प्रचंड गाजलं. त्याचबरोबरीने अगदी आत्ताच एक पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी ठरलेले आहेत आणि तो पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट वेब पोर्टल 4थ्या स्तंभासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार. अशा पद्धतीने यांच्याविषयी अधिक सांगता येईल आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा कार्यक्रमात त्यांचं स्वागत करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, सरांची गप्पा मारणार आहोत आणि याच निमित्ताने सरांना अगदी सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की जागतिक स्तरावरती आपण पत्रकारिता स्वतंत्र दिन साजरा करतोय, पण नेमकी या दिवसाची सुरुवात कशी झाली किंवा त्याचं महत्त्व काय आहे सर? जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन याची सुरुवात होण्याचं मूळ कारण म्हणजे आफ्रिकेत पत्रकारांवर, वृत्तपत्रांवरती प्रचंड दडपशाही सुरू होती आणि त्याविरुद्ध त्यांनी मग आंदोलन छेडलं, मोठी चळवळ उभारली आणि मग त्यातूनच 1991 साली आफ्रिकेतले पत्रकार जमले आणि त्यांनी मग पहिल्यांदा 3 मे 1992 रोजी नामिबियातल्या विंडहोक या शहरात पहिली परिषद घेतली 3 मे 1992ला. आणि मग या विषयाचं महत्त्व, गांभीर्य, जागतिक व्याप्ती लक्षात घेऊन युनेस्कोनी सुद्धा 1992 साली हा निर्णय घेतला, ठराव पास केला आणि मग तेव्हापासून 3 मे 1993 पासून हा दिवस जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात येऊ लागलेला आहे. आणि याचा मूळ उद्देश पत्रकारांचं स्वातंत्र्य, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, त्याच्याविषयी सरकार असेल, समाजमन असेल यांच्यामध्ये जागृती आणणं, त्यांच्या हितांचं रक्षण करणं, यासाठीचं त्यांना एक पाठबळ देणं, अशा विविध कारणांसाठी हा पत्रकार दिन साजरा जरी होऊ लागलेला आहे तरी इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ते म्हणजे महाराष्ट्र राज्यात जो पत्रकार दिन साजरा व्हायला लागलेला आहे तर त्याला 70हून जास्त वर्ष झालेली आहे. की 6 जानेवारी 1832ला मराठीतलं पहिलं दर्पण वृत्तपत्र सुरू झालं आणि त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण वृत्तपत्राविषयीचा आदर, सन्मान, त्या निमित्ताने पत्रकारितेची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, आव्हानं अशा वेगवेगळ्या विषयांवरती महाराष्ट्रभर कार्यक्रम होतात. तो दिवस 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. याच्याशिवाय राष्ट्रीय स्तरावरती जी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1966 रोजी. त्यामुळे भारतात मग 16 नोव्हेंबर 1966च्या प्रेस काउन्सिलच्या स्थापनेच्या प्रित्यर्थ 16 नोव्हेंबर हा दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आणि मग महाराष्ट्रात मी म्हणालो तसं 6 जानेवारीलाच खूप मोठ्या प्रमाणात हा पत्रकार दिन साजरा केला जातो आणि त्यामुळे मग 16 नोव्हेंबरचा राष्ट्रीय पत्रकार दिन आणि हा 3 मेचा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा ज्या प्रमाणात साजरा व्हायला हवा किंवा त्याच्याविषयीचे कार्यक्रम असतील, चर्चा असतील, विविध कार्यशाळा असतील, व्याख्यानं असतील, ती ज्या पद्धतीने किंवा जेवढ्या स्वरूपात व्हायला हवी ती होत नाही. अर्थात ही आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे की राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरती पत्रकार दिन साजरे होण्याच्या आधीच महाराष्ट्राने जशी यात आघाडी घेतलेली होती आणि 70हून अधिक वर्षापासून हा पत्रकार दिन महाराष्ट्रात साजरा होतो आणि जागतिक पत्रकार दिनानिमित्ताने ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित असतात त्या ऑलरेडी 6 जानेवारी या पत्रकार दिनी महाराष्ट्रात होतच असतात. निश्चितच तुम्ही खूप छान आम्हाला इतिहास सांगितलात आणि आत्ताच तुम्ही एक नाव घेतलं आणि ते नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचं. 6 जानेवारीला आपण हा दिन साजरा करतो. ते या निमित्ताने विचारायचं की आपल्याकडे पत्रकारितेची खरं बघायला गेलं तर खूप जुनी परंपरा आपल्याला लाभली आहे, तर ती नेमकी काय आहे हे आम्हाला ऐकायचं आहे. आता आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु भारतातला पहिला पत्रकार म्हणजे मी प्रेक्षकांना सुद्धा विचारेल की तुम्हाला तरी माहिती आहे का भारतातला पहिला पत्रकार म्हणून कोणाला मान जातो किंवा ओळखलं जातं? नाही सर, आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायचं तर भारतातला पहिला पत्रकार हा मान नारद मुनींकडे जातो. बरं. आणि नारद मुनींना आपण काही वेगवेगळे विशेषणं लावतो, काही चेष्टीने लावतो, तरी पण भारतातले पहिले पत्रकार म्हणून नारद मुनींकडे पाहिलं जातं. आणि विशेषतः नारद मुनींच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा काही हिंदी पत्रकार संघटनांकडून दिल्या जातात. तर तो नारद राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार असंच त्याचं नाव आहे. आणि ही जी भारतातली पत्रकारितेची परंपरा आहे तशी वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा त्या स्वरूपात काही ना काही स्वरूपात पत्रकारिता होतीच. मुळात पत्रकारिता ही माणसाच्या स्वभावाशी निगडीत आहे. प्रत्येक माणसाला कोणाला काही ना काही सांगायचं असतं, काही ना काही सांगायचं असतं, काही ना काही सुचवायचं असतं, काही ना काही सल्ले द्यायचे असतात. ही जी माणसाची मूळ प्रवृत्ती आहे तीच पत्रकारितेच्या याच्याशी आहे. परंतु ज्याला आधुनिक पत्रकारिता म्हणता येईल ती मात्र ज्यावेळेस जर्मनीत मुद्रण यंत्राचा शोध लागला, जॉन गटेनबर्गने 1460मध्ये मुद्रण यंत्राचा शोध लावला, त्यामुळे जे वृत्तपत्र छापील स्वरूपात आज आपल्याला दिसतं त्याचं मूळ जनक जॉन गटेनबर्गचं मुद्रण यंत्राचा शोध आहे. तरी पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष वृत्तपत्र छापायला पुढे 100 वर्ष जवळपास जाऊ द्यावे लागले. आणि ते सुद्धा परत पहिलं वृत्तपत्र हे जर्मनीतच छापलं गेलं. आणि गंमत म्हणजे त्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव होतं रिलेशन. अच्छा. आणि मग जर्मनीतलं हे पहिलं वृत्त म्हणजे जगातलं पहिलं वृत्तपत्र जर्मनीत छापलं गेल्यानंतर परत पहिलं इंग्रजी वृत्तपत्र छापल्या जायला 65 वर्षांचा काळ उलटला गेला. त्याच्यानंतर मग ऑक्सफोर्ड गॅझेट म्हणून इंग्लंडमधलं पहिलं इंग्लंडमधलं म्हणण्यापेक्षा जगातलंच पहिलं इंग्रजी वृत्तपत्र ऑक्सफोर्ड गॅझेट छापलं गेलं. आणि मग पुढे जसा इंग्रजांच्या साम्राज्याचा विस्तार होत गेला, जिथे जिथे ते जात गेले तिथे तिथे त्याप्रमाणे वृत्तपत्रांचाही अस्तित्व निर्माण होत गेलं. आणि भारताच्याच बाबतीत बोलायचं तर 1780मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी या इंग्रजांनीच पहिलं भारतीय वृत्तपत्र सुरू केलं, बेंगॉल गॅझेट या नावाने. आणि पुढे मग परत मराठी वृत्तपत्र सुरू व्हायला सुद्धा 50 वर्षाचा काळ गेलेला आहे, 1832 साली. म्हणजे कुठून कुठे आज आपल्याला बघतो आपण एका क्षणात कुठलीही गोष्ट जगात कुठून कुठेही जाऊ शकते, जातेच किंवा येतेच. परंतु त्या काळातली काय परिस्थिती असेल की एक गोष्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला पोचायला तिचं अस्तित्व निर्माण व्हायला किती वर्षानुवर्ष गेलेले होते. खरं. आणि त्यामुळे आधुनिक पत्रकारिता ज्याला म्हणता येईल त्याचा हा 400 वर्षाचाच इतिहास आपण समजायला हवा. आणि जसं मी म्हणालो की मग वेगवेगळ्या देशांमध्ये काही ना काही स्वरूपात पत्रकारिता होतीच, अस्तित्वात होतीच, ती फक्त त्याचं स्वरूप वेगळं होतं. आणि मुळात मी म्हणालो तसं की ही मुळात मानवी भावनेशीच संबंधित असलेली गोष्ट असल्यामुळे काही ना काही स्वरूपात ती होतीच.
खरं आहे, तुम्ही म्हणालात ते की तुम्ही छान उलगडा केलात की प्रत्येकाला काही ना काही दुसऱ्याला सांगायचंच असतं आणि त्याच्यामुळे आपण एक कार्यालयीन त्याचा इतिहास सांगायचा म्हटलं तर 400 वर्ष जुना, पण खरंच ती खूप जुनी परंपरा आहे. आत्ताच तुम्ही बोलताना म्हणालात की वृत्तपत्रांचं जे स्वरूप आहे किंवा पत्रकारितेचं स्वरूप आहे ते देशादेशांमध्ये बदलताना दिसतं, तर ते नेमकं कसं आहे हे जाणून घ्यायचंय. एक तर आता ज्यावेळेस आपण वृत्तपत्र स्वातंत्र्य असं म्हणतो त्यावेळेस हा प्रमुख विचार आपण केला पाहिजे की हे स्वातंत्र्य आहे कुठे कुठे आहे मुळातच. तर आज आपण जर विचार केला तर जगभरात 10 प्रकारच्या राज्यव्यवस्था अस्तित्वात आहेत. 10 प्रकारचे, अर्थात ते सगळे प्रकार मी सांगत बसणार नाही, नाही तर पूर्ण एक वेगळाच कार्यक्रम त्याच्यावरती येईल. परंतु त्यातले जे 4-5 प्रमुख प्रकार आहे ते म्हणजे राजेशाही, हुकुमशाही, कम्युनिस्ट, लष्करी हुकुमशाही आणि 5वा अतिशय महत्त्वाचा म्हणजे लोकशाही. तर हे जे वृत्तपत्र स्वातंत्र्यांची संकल्पना आहे, अस्तित्व आहे, स्वरूप आहे, मुळातच वृत्तपत्रांचं जे काही वृत्तपत्र म्हणजे आताच्या काळात बोलायचं झालं तर नुसतंच वृत्तपत्र नाही, तर वृत्तपत्राबरोबर आकाशवाणी वाहिन्या आहे, दूरदर्शनच्या वाहिन्या आहे आणि आत्ताचा डिजिटल मीडिया, त्या सर्वांसाठीच आपण सरसकट वृत्तपत्र एक लोकप्रिय संकल्पना असल्यामुळे वृत्तपत्र म्हणा, पत्रकारिता म्हणा असं जरी म्हणतो तरी तो अर्थात तेवढ्या फक्त छापील वृत्तपत्रापुरताच मर्यादित न ठेवता न समजता या सगळ्या माध्यमांच्या दृष्टीने ती संकल्पना किंवा तो विचार आपण केला पाहिजे. तर या दृष्टीने जर विचार केला तर ज्या राष्ट्रांमध्ये मुळात लोकशाही व्यवस्था आहे, जिथे खरीखुरी वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे, त्याच राष्ट्रांच्या पुरती ही स्वातंत्र्याची कल्पना मर्यादित आहे. आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आजही जगात 45 देशांमध्ये राजेशाही आहे. मग जिथे राजेशाही आहे तिथे राजाच्या विरोधात जर एक शब्द लिहिणं तर दूरच राहिलं, उच्चारला तरी सरळ फाशी दिल्या जाते. तिथे वृत्तपत्र स्वातंत्र्य असण्याचा प्रश्नच नाही. जिथे हुकुमशाही आहे, जिथे लष्करी राजवटी आहेत, जिथे साम्यवादी किंवा कम्युनिस्ट राजवटी आहेत, उदाहरणार्थ चीन आहे, रशिया, असे जे जे देश आहेत त्या देशांमध्ये कम्युनिस्ट राजवटी आहे, एकपक्षीय सरकार तिथे असतात आणि तिथे सरकारविरुद्ध काही लिहिलेलं बोललेलं खपवून घ्यायचा प्रश्नच नसतो. खपवून घेण्याचा प्रश्न म्हणजे मुळात ते स्वातंत्र्यच त्या राष्ट्रांमध्ये नाही, त्यामुळे या गोष्टी तिथे नाहीतच. परंतु जी मग लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेली राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये म्हणूनच लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाही जिवंत राहण्यासाठी, बळकट होण्यासाठी, ती जास्त रुजण्यासाठी आपण जसं वृत्तपत्राला म्हणूनच चौथा स्तंभ का म्हणतो की ही जी सगळी व्यवस्था नुसत्या 3 स्तंभांवरती नाही, संसद असेल, न्यायपालिका असेल किंवा सरकार असेल, तर या तिघांच्या जोडीला हा जो चौथा स्तंभ हा मजबूत का असायला हवा, कारण लोकांचा आवाज सांगण्याचं, लोकांना काय हवं, लोकांच्या मनात काय आहे, या सगळ्या व्यवस्थांपर्यंत प्रभावी पोहोचवण्याचं मुख्य माध्यम पत्रकारिता हेच आहे. आणि त्यामुळे ही विचारांची देवाणघेवाण असेल, प्रश्नांचं सांगणं असेल, सोडवणं असेल, जे काही असेल ते मोकळेपणाने व्हावं, संवाद व्हावा, त्याप्रमाणे काही त्या सगळ्या गोष्टी संबंधितांपर्यंत पोचाव्या. आणि या दृष्टीने लोकशाही म्हणून वृत्तपत्रांचं महत्त्व आहे. लोकमन घडवण्याचं काम वृत्तपत्र करतात. काय चांगलं, काय वाईट, अशा ज्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला हव्या असतात त्या सांगण्याचं मुख्य काम वृत्तपत्र करतात. खरं आहे. अशा पद्धतीने तुम्ही म्हणालात तसं की देशापरत्वे संकल्पना बदलत असली तरी आपल्या लोकशाहीमध्ये या पत्रकारितेला निश्चितच महत्त्वाचं स्थान आहे. या विषयावर आपण अधिक चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करतात आपल्याबरोबर ते आहेत माननीय श्री देवेंद्र भुजबळ सर. सर, ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो की आपल्याला खरंच जुनी परंपरा लाभलेली आहे आणि देशापरत्वे ही संकल्पना बदलते. लोकशाहीत मात्र याला फार महत्त्वाचं अधिष्ठान आहे. 1993 पासून जवळजवळ आपण हा दिवस साजरा करतोय आणि आज 2022 मध्ये आपण आहोत. तर याच दृष्टीने विचारावं असं वाटतं की सद्य परिस्थिती नेमकी पत्रकारितेच्या बाबतीत काय आहे हे जाणून घ्यायचंय. आता आपण जर विचार केला की दिवसेंदिवस परिस्थिती किती
खालावत चालली आहे किंवा बिघडत चाललेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या साध्या सोप्या गोष्टी वाटायच्या त्यासुद्धा आता अतिशय कठीण होत चाललेल्या आहे, वाटत चाललेल्या आहे. तर आजच्या विषयाच्याच अनुषंगाने बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात म्हणजे 2021 साली जगभरात 45 पत्रकार ठार मारण्यात आलेले आहेत आणि दुर्दैवाने त्यातले जगातले जे काही धोकादायक पत्रकारितेच्या दृष्टीने जे धोकादायक राष्ट्र समजले जातात त्यात आपल्या भारताचा समावेश आहे की हे जे 45 ठार मारण्यात पत्रकार आले त्यातले मेक्सिकोतले 7 होते, अफगाणिस्तानमधले 6 आहेत आणि तिसरा आणि चौथा क्रमांक येमेनचा लागतो की या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी 4 पत्रकार ठार झालेले आहेत आणि 5वा क्रमांक पाकिस्तानचा आहे की ज्या 3 पत्रकार ठार मारलेले आहेत. तर अशा प्रकारे जर जीवालाच धोका निर्माण होत असेल, जिथे जीविताचंच रक्षण होत नसेल तर ती पत्रकारितेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक गोष्ट आहे की जीवालाच धोका आहे म्हटल्यानंतर किती व्यक्ती धडाडीने धाडसाने जीवावरती उदार होऊन काम करायला पुढे येतील की जसं मी म्हणालो की लोकांचा आवाज आहे, लोकांचं जे काही जन्म ते सगळं प्रभावीपणे परखडपणे निपक्षपातीपणे मांडण्यासाठी पत्रकारांना तर जे स्वातंत्र्य हवं ते हेच हवं की अशा प्रकारे जर त्यांच्या मुळात जीवितालाच धोका निर्माण होत असेल तर असे किती लोक अशा पत्रकारितेत येतील की पहिला तर येणारा व्यक्ती हाच विचार करेल की या क्षेत्रात येऊन जर माझ्या जीवालाच धोका निर्माण होणार असेल, जीवत जाणार असेल तर कशाला आपला जीव धोक्यात घाला. तर अशा प्रकारे जर आघात होत राहिले तर ज्या व्यक्ती या क्षेत्रात यायला हव्या ते येण्यासाठी विचार करतील. ऑलरेडी ज्या व्यक्ती या क्षेत्रात आहेत ती पण त्यांची पत्रकारिता निर्भयपणे निपक्षपातीपणे करताना क्षणोक्षणी हाच कदाचित विचार करतील की अरे मी हे लिहिलं तर, मी ते दाखवलं तर, मी हे केलं तर माझ्या जीवाला तर धोका होणार नाही ना, त्याच्यापेक्षा नाही केलं तर काय बिघडणार आहे, जाऊ द्या, द्या विषय सोडून. खरंय, मला वाटतं हा जो स्वातंत्र्याचा विषय महत्त्वाचा आहे तो मुळात या दृष्टीने महत्त्वाचा आहे की त्या व्यक्तीला निर्भयपणे निपक्षपातीपणे आपली भूमिका आपली कर्तव्य बजावता यायला हवेत. तरच त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहील आणि तरच त्याची जी मूळ भूमिका आहे, जबाबदारी आहे, तो पार पाडू शकेल. निश्चितच तुम्ही आता सद्यस्थितीची जाणीव करून दिली. सर, एकच मिनिट तुम्हाला थांबवते. साई नेताजी आपल्याला प्रश्न विचारतायत म्हणून थांबवलं. कल्याणहून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार साई नेताजी. हॅलो हॅलो, नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. सर्वप्रथम दूरदर्शनचं अभिनंदन, खूप चांगला विषय घेतलात. माझा प्रश्न एक जनरल आहे की सध्या सगळेजण म्हणतात लोकशाही डळमळते किंवा पत्रकारांवर हल्ले होतात, तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रेसला नक्की किती खरंच स्वतंत्र आहे प्रेस हे जरा सांगावं. 2च उदाहरणं देते. एक तर प्रेसच्या चालक मालक संघटना व्यापारी असतात तर त्यामुळे तोही एक भाग आहेच. आता एक साधं उदाहरण 16-17च्या GR नुसार सायलेन्स झोनच सुनियोजित झालेले नाहीत. मग ध्वनीबद्दल कोण काय बोलणार किंवा लसीकरणामध्ये एवढे सगळं शटलकॉक झालं, लस घ्यावी न घ्यावी, पण तिला मिळालेली परवानगीच मुळात पूर्ण नाहीये. ड्रग अथॉरिटीने पार्शल परमिशन दिले. हे कुठल्याही वृत्त समूहाने आणलं नाही आणि ते जनता मात्र भारतातली खूप भोळी भाबडी आहे. त्यामुळे भारतात तरी प्रेसचं महत्व खूप मोठं आहे. आपण जरा याच्याबद्दल मार्गदर्शन करा. धन्यवाद. निश्चितच साई नेताजी, आपला प्रश्न कळला आणि त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे काय मार्गदर्शन कराल? एक तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपण इतक्या उघडपणे बोलू शकतो की लोकशाही धोक्यात आलेली आहे, डळमळीत आलेली आहे. जर आपण इतक्या उघडपणाने मोकळेपणाने बोलू शकतो याचाच अर्थ काय की ते स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण ते बोलू शकतो, सांगू शकतो, लिहू शकतो, दाखवू सुद्धा शकतो. त्यामुळे अशा आपण गैरसमजुतीत राहायचा काही प्रश्न नाही की लोकशाही धोक्यात आलेली आहे किंवा काय काही नाही. ती जर धोक्यात असती तर जसं मी म्हणालो ते बोलण्याची तरी हिंमत आपल्याला झाली असती का, ती लिहिण्याची तरी झाली असती का. आणि आज तर जसं पूर्वी तरी वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन एवढीच व्यक्त होण्याची साधनं उपलब्ध होती. आज तर समाज माध्यम ज्याला सोशल मीडिया म्हणतो, डिजिटल, याच्यावरती तर कुठलीही व्यक्ती कुणाही विषयी काहीही लिहिते, बोलते. आपण बघतो मग पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, इतर सन्मान्य व्यक्ती असतील नसतील, कोणाविषयी ज्याला जे अर्थात कधी कधी तर अतिशय गलिच्छ किंवा जशी असायला नको तशी पण भाषा वापरली जाते, ते सुद्धा भान ठेवले जात नाही. त्यामुळे मला तरी व्यक्तिशः असं अजिबात वाटत नाही की लोकशाही धोक्यात आलेली आहे किंवा काही नाही. आता दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे मालकांचं पत्रकारांवरती असलेलं थेट नियंत्रण.
ही तर वस्तुस्थितीच आहे की पत्रकार जरी म्हटले तरी नोकरी म्हटली की त्याच्या काही मर्यादा असतातच. करायची असेल तर ती जी कंपनी असेल, मालक असेल, जे कोणी असेल त्यांच्याप्रमाणे राहावं लागतं. पटत नसेल तर सोडा आणि बाहेर जा. आणि दुर्दैवाने भारतात काय झालं की जेव्हापासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली, करार पद्धत, की आधी कसा 1956चा जो वर्किंग जर्नलिस्ट ॲक्ट आहे, श्रमिक पत्रकार कायदा, तर या श्रमिक पत्रकार कायद्यामुळे पत्रकारांना सेवा शर्तीचे, वैद्यकीय, अन्य सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात होत्या आणि कायद्याचं संरक्षणच त्यांना होतं. परंतु दरम्यानच्या काळात काय झालं की त्या वर्किंग जर्नलिस्ट ॲक्टप्रमाणे त्यांना नेमून त्यांच्याप्रमाणे वेतन देण्यापेक्षा, कमी वेतन देण्यापेक्षा काही अशी एक लाट निर्माण झाली की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती पत्रकारांना नेमायचं. आणि दुर्दैवाने पत्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या करार पद्धतीकडे वळाले आणि मग श्रमिक पत्रकार म्हणून 30-35 हजार रुपये पगार मिळतोय, तर मग करार पद्धतीवरती जर लाख रुपये पगार मिळतो तर मग काय वाईट आहे, असं म्हणून मोठ्या प्रमाणात करार पद्धत सुरू झाली. आणि ही करार पद्धत सुरू झाल्यापासूनच पत्रकारांना जे कायद्याचं संरक्षण होतं ते राहिलेलं नाही. आणि त्या कायद्याच्या संरक्षणामुळे वेळप्रसंगी ते व्यवस्थापनाशी किंवा मालकांच्या विरोधात सुद्धा जायची हिंमत करू शकायचे, कारण त्यांना कायद्याचं संरक्षण होतं. त्यांना काढून टाकणं इतकं सहज सोपं नव्हतं. त्यामुळे त्या कायद्यामुळेच त्यांना एक प्रकारचं संरक्षणसुद्धा मिळालेलं होतं. केवळ आर्थिक सोयी सुविधा नव्हत्या, ते एक प्रकारे त्यांच्या पत्रकारितेसाठीचं सुद्धा ते स्वातंत्र्य होतं. परंतु ही करार पद्धत काही वर्षांपूर्वी लागू झाली आणि त्या करारात्मक तरतुदी असतातच की दोन्ही बाजूने 1 महिन्याची नोटीस देऊन तुम्ही नोकरी सोडू शकता, किंवा तुम्हाला नोकरी पण म्हणताच येत नाही त्याला, कारण तो करारच असतो. तर मॅनेजमेंटसुद्धा 1 महिन्याची नोटीस देऊन तुम्हाला काढू शकतं, किंवा 1 महिन्याचा पगार देऊन तुम्हाला काढू शकतं. ही जी काय लवचिकता आली त्याचं मूळ कारण ही पत्रकारितेत जी करार पद्धत सुरू झाली ती आहे. आणि त्यामुळे आज ज्या प्रकारचं कायद्यापासूनचं संरक्षण जे त्या कायद्यानुसारच आहेच ते काही काढले गेलेलं नाही. परंतु आज मुळातच त्या कायद्यानुसार कोणी त्या दृष्टीने नेमणुकाही केल्या जात नाही आणि नेमणुका जे स्वीकारत होते पत्रकार तेही राहिलेले नाही. आणि ही मूळ जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याला कारण लागू झालेली करार पद्धत. खरं म्हणजे तुम्ही मूळ कारणाचा थोडक्यात आम्हाला उलगडा करून दिलात आणि आपल्याला उत्तर मिळालं. अजून एक आपल्याला फोन येतोय सर. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. नमस्कार सर, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की प्रत्येक वृत्तपत्र असो अथवा प्रसार माध्यम असो, प्रत्येकाची काही ध्येय धोरणं असतात, तत्वनीती मूल्य असतात काम करताना, आणि त्यासोबतच सायमल्टेनियसली येणारं दबाव असतो म्हणा किंवा काही नियंत्रण असतात. त्या दबाव नियंत्रणाचा आणि तत्वनीती मूल्य आणि धोरणाचा समतोल काम करताना कसा साधावा, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की पारंपरिक पत्रकारिता आणि आता तंत्रज्ञ पत्रकारिता झालेली आहे, तंत्रज्ञान विकसित झाले झपाट्यातनं, तर या दोन्हीमध्ये म्हणजे काय फरक तुम्हाला या क्षणी जाणवतो. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला वैयक्तिक मला विचारायचा आहे. मी तुमचा अगदी वैयक्तिक चाहता आहे देवेंद्रजी. एक पत्रकार म्हणून काम करताना तुम्ही कामाच्या समाधानाचं मोजमाप वैयक्तिक बाबतीत कसं करता, तो आनंद कसा रुजता? धन्यवाद. आपल्याला प्रश्न त्यांचे समजलेत. त्यांनी 3 प्रश्न विचारलेत आणि मला वाटतं खूप छान पद्धतीचे प्रश्न विचारलेत की ध्येय धोरण म्हणजे काय आहे किंवा पारंपरिक तंत्रज्ञान काय आहे. तर काय सांगाल सर? आता पत्रकारितेचं ध्येय धोरण म्हणजे मुळातच जे आहे की ज्ञान देणे, माहिती देणे आणि त्याबरोबरच मनोरंजन करणे, हे मुळात 3 तत्व पत्रकारितेची समजल्याच गेलेली आहे की लोकांना तुम्ही ज्ञान पण दिलं पाहिजे, माहिती पण दिली पाहिजे आणि मनोरंजनसुद्धा केलं पाहिजे. फार विस्तृत बोलणार नाही, पण ही 3 मूळ तत्व पत्रकारितेची आहेच. आणि याच्या जोडीला महत्त्वाचा जो निकष असतो की या प्रत्येक बाबतीत विश्वासार्हता असली पाहिजे. तुम्ही जे ज्ञान देत आहे, तुम्ही जे माहिती देत आहे, तुम्ही जे मनोरंजन करणार आहात, त्याचा विश्वासार्हता हा मूळ पाया आहे. त्यामुळे विश्वासार्हतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही हे भान आपण सतत ठेवलंच पाहिजे. आज आपण बघतो की काही आलं की पटकन आपण सोशल मीडियाच्या बाबतीत शहानिशाही करत नाही. धडधड आलं की इकडे पाठव तिकडे, कोणी शहानिशा करत नाही. आणि याच प्रकारे आजकाल मग वृत्तपत्र
वाहिन्यांमध्येही दिसतं की बऱ्याचदा शहानिशा केल्या न करताच बातम्या दिल्या जातात. थोडक्यात खरं सांगायचं त्यामुळे तर ही विश्वासार्हता महत्वाची आहे की पडताळून बघणं हे खूप आवश्यक आहे की एखादी बातमी देण्यापूर्वी आपण व्यक्तिपरत्वे त्याचा पूर्ण नीट समतोल साधून त्याची पुनर्पडताळणी करून ही बातमी द्यायला हवी असं त्यांनी विचारलं. आणि आज दुसरा प्रश्न त्यांचा हा होता की पारंपरिक स्वरूपाची जी जागा आहे ती आता तंत्रज्ञानाने घेतली आहे, तर हे काम कसं साधावं? आता एक तर आपण लक्षात घेतलंच पाहिजे की जसं तंत्रज्ञान बदलत राहतं तसं मुळात आपणही बदलत राहणं आवश्यक आहे. जसं पत्रकारितेच्याच बाबतीत आपण बघितलं की आधी अपारंपरिक ज्याला म्हणतात त्या प्रकारे पत्रकारिता होती, नंतर मग छपाई यंत्र आलं, त्याच्यानंतर वृत्तपत्र छापल्या जायला लागली, म्हणजे मुद्रित माध्यमं आली, पुढे मग फिल्म्स सुरू झाल्या, त्याच्यानंतर मग आकाशवाणीचा उदय झाला, दूरदर्शनचा झाला. मला आता या निमित्ताने आठवतं की ज्यावेळेस दूरदर्शन आलं आणि विशेषतः रंगीत झालं त्यावेळेस अशी भीती व्यक्त करण्यात येत होती की वृत्तपत्र बंदच पडतील. खरंच आहे. आणि मला पण वाटतं तसं नव्हतं, उलट वृत्तपत्र रंगीत झाली, आकर्षक झाली, वेगवेगळ्या पुरवण्या निघायला लागल्यात. बरोबर बरोबर खरंच आहे. म्हणजे याच्यात हळूहळू बदल होत गेले, फक्त व्यक्तीने याचा एक पडताळा करणं आवश्यक आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. ब्रेक पूर्वी आपल्याला रवींद्रजींनी प्रश्न विचारले होते आणि त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं राहिलं होतं सर, की ते तुमचे खूप चाहते आहेत आणि तुम्ही या क्षेत्रात खरंच इतके जुने आहात, आपल्याला अनुभव दांडगा आहे, तर आपण हे काम करत असताना आनंदाचं मोजमाप कसं केलं? एक तर पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी जुना नसून अतिशय नवीनच आहे. खरं कारण आता हे जे डिजिटल मीडिया आलेलं आहे, सोशल मीडिया आलेलं आहे, सगळं नवीनच आहे. त्यामुळे त्या नवीन गोष्टींकडे आपण नवेपणानेच पाहिलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यामार्फत आपण काय करू शकतो ते करत राहिलं पाहिजे. आता आनंदाचा मोजमाप तर या निमित्ताने मी केवळ पत्रकारितेच्याच बाबतीत नाही तर जे कोणी पालक, शिक्षक, मुलं मुली पण हा कार्यक्रम बघत असतील त्यांना हे आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या करिअरची निवड ही मुळात तुमच्या आवडीनुसार असली पाहिजे. म्हणजे या विषयावरती तर माझं एक पुस्तकच आहे, करिअरच्या नव्या दिशा. त्याचं मूळ सूत्रच हे आहे की मुळात तुमची आवड ओळखा, तुमचा कल ओळखा, तुमची क्षमता ओळखा आणि त्याप्रमाणेच तुम्ही करिअर निवडा. मग या आवडीनुसार जर तुम्ही करिअर निवडलं तर तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही, कधीही कंटाळा येणार नाही, कधीही ताणतणाव वाटणार नाही. कारण प्रत्येक क्षणी जी गोष्ट तुम्ही करत असता ती आवडीचीच करत असता. आणि विशेषतः मग हे पत्रकारितेचं क्षेत्र तर असं आहे, याला आता तर काळवेळेचंही बंधन नाही राहिलेलं. इतकं स्वरूप बदललेलं आहे की 24 तास अक्षरशः सगळं क्षेत्रच चालू असतं म्हटलं तरी चालेल. कारण वृत्तपत्र, छापील वृत्तपत्र जरी आपल्या हातात दुसऱ्या दिवशी येत असलं तरी वृत्तपत्रांच्या सुद्धा आता डिजिटल एडिशन झालेलं आहे. आणि आकाशवाणी, दूरदर्शनचं तसंही 24 तास चालूच असतं. सोशल मीडिया आलेला आहे, तो 24 तासात म्हणण्यापेक्षा तो क्षणाक्षणालाच तो कार्यरत असतो. आणि त्यामुळे मुळात तुमची आवड आहे का हे स्वतःच तपासून बघा. केवळ पत्रकारितेत म्हणजे ग्लॅमर आहे, खूप नाव मिळतं, खूप मोठेपणा मिळते, खूप प्रसिद्धी मिळते, याला भुलून भाळून येऊ नका. कारण हे क्षेत्र असं आहे की वेळ प्रसंगी एखाद्या वेळेला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला मिळेल तर कधी कधी दिवसभर चहा पाणीसुद्धा मिळू शकणार नाही. कधी शनिवार असेल, रविवार असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, ज्यावेळेस सगळे लोक छान सण साजरे करत असतील, कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत असतील, मित्रांसोबत वेळ घालवत असतील, त्यावेळेला मात्र पत्रकार असणाऱ्या व्यक्तींना हे सगळे आनंदाचे क्षण मुकावे लागतात आणि आपलं कर्तव्य बजावावं लागतं. त्यामुळे बाहेरून जरी हे क्षेत्र खूप ग्लॅमरस किंवा आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र हे खूप आव्हानात्मक क्षेत्र आहे. बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी असतील, व्यक्तिगत काही कार्यक्रम असतील, त्या सगळ्यांवरती पण पाणी सोडायची तयारी ठेवावी लागते. आणि हे कधी तुम्ही ठेवू शकाल जर तुम्ही मनापासूनच हे क्षेत्र निवडलेलं असेल तर येणारी प्रत्येक जबाबदारी आनंदाने पार पाडाल, येणाऱ्या प्रत्येक आव्हानात्मक क्षणाला सुद्धा तुम्ही समर्थपणे तोंड देऊ शकाल.
आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच आपली आवड आहे ना नक्की हे पहा आणि पत्रकारितेत या. आणि जसं मी म्हणालो की वेळ प्रसंगी ज्या स्वरूपाची पत्रकारिता तुम्ही करणार असाल त्यात जर तुमच्या जीवाला धोका जरी असेल तरी तो सुद्धा स्वीकारायची तयारी हवी. की आज आता आपण बघितलं रशिया युक्रेन युद्धात एक पत्रकार पण मारला गेला. असे जे काही प्रसंग असतात, युद्धाचे प्रसंग असतील, दंगलीचे प्रसंग असतील, जाळपोळीचे असतील, अशा किंवा महत्त्वाचं म्हणजे कुठल्या व्यक्तींविषयी कुठल्या काय लिहिण्याविषयी जर तुमच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तो सुद्धा पत्करायची तयारी आहे का, या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहायला हव्यात आणि स्वतःशीच तपासून पाहायला हवे. तपासून पाहायला हवं म्हणजे तुमचं मन काय, तुमचे विचार काय, तुमचे दृष्टिकोन काय हे कोण तपासणार आहे ते आपणच आपलं ठरवायचं. आणि त्या दृष्टीनेच आपण जर या क्षेत्रात आलो, त्या प्रकारचं स्वरूप लक्षात घेऊन जर आपण आलो तर मला नाही वाटत की कुणाला काम करताना काही धोका वाटेल, भीती वाटेल. आणि ज्याला इंग्रजीत प्रोफेशनल हजार्ड म्हणतात, काही प्रकारचे व्यवसायच असे असतात की तिथे तुमच्या जीवाला धोका असणारच आहे. उदाहरणार्थ सैनिकाचं उदाहरण घेऊया आपण, की जो सैनिक म्हणून लष्करात दाखल होतो, युद्धाच्या वेळेस त्याच्या जीवाला हा धोका असतोच असतो, परंतु तो त्याने मनाने स्वीकारलेला असतो की युद्ध होईल तर तिथे मला लढायचंच आहे, खरं ही त्याची मानसिकता तयार झालेली आहे. आणि त्यामुळे तो खंबीरपणे तिथे लढतो. आपण ज्याला मराठीत म्हणतो जीवाची बाजी लावून तो लढतो. मग एवढा जो मनाचा पक्केपणा हवा, विचारांचा ठामपणा हवा, आपल्या भूमिकेशी प्रामाणिकपणा हवा, हा आपल्यात आहे ना. या सगळ्या गोष्टी डोळसपणे विचार करूनच आपण या क्षेत्रात आलं पाहिजे. मला वाटतं सरांनी त्यांच्या आनंदाचं मोजमाप सांगता सांगता आपल्याला 2 ते 3 संदेश सुद्धा दिले की तरुण बरेच जण या क्षेत्राकडे वळताना दिसतात हल्ली, किंवा स्त्रिया सुद्धा या क्षेत्रात येतात, त्याही बद्दल मी विचारणार आहेत सरांना. आणि त्यावेळेला एक प्रश्न पडतो की फक्त ग्लॅमर आहे म्हणून आपण वळलोय का. तर या सगळ्यांना संदेश त्यांनी दिलेला आहे की हे अडथळे बघून मगच पाऊल टाका, की हे सगळ्याला आपल्याला जीवाची बाजी लावून काम करायचं आहे, हे सगळ्यांनी ध्यानी घ्यायला हवं. सर, इतके अडथळे असताना सुद्धा आजही तरुण पिढी या क्षेत्रात येते आणि खरं तर पत्रकारिता ही खूप मोठी जबाबदारी आहे, कारण ती जनमानसाचं मन बदलण्यातही मोठा वाटा उचलते. तर या दृष्टीने येणाऱ्या तरुण पिढीला, म्हणजे ती स्त्री असू दे किंवा एखादा पुरुष पत्रकार असू दे, तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी कुठली जबाबदारीचं भान ठेवून काम करायला हवं. एक तर आता सुदैवाने काय झालेलं आहे की एक 25-30 वर्षापूर्वीपर्यंत केवळ महाराष्ट्रातल्या 4 विद्यापीठांमध्येच पत्रकारितेचे रीतसर अभ्यासक्रम होते. पुणे विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ. परंतु आता गेल्या 25 वर्षांमध्ये फक्त विद्यापीठापुरतं मर्यादित असलेलं हे शिक्षण आता वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा पत्रकारितेचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहे. आणि उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठाचा बॅचलर ऑफ मास मीडिया हा अभ्यासक्रम आहे, पुणे विद्यापीठात पण आहे, काही विद्यापीठांमध्ये BA जर्नलिझम आहे. तर हे अभ्यासक्रम आता 12वी नंतरच तुम्हाला निवडता येतात आणि या विषयातली पदवी घेता येते आणि पुढे मास्टर्स डिग्री म्हणजे पदव्युत्तर पदवीसुद्धा घेता येते. इतका आता हा शिक्षणाचा विस्तार का होत चाललेला आहे, कारण या क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी संबंधित संस्था पण ओळखतात, विद्यापीठं पण ओळखतात की याच्यात जास्त संधी आहे, हे अभ्यासक्रम सुरू करायला हवेत. आश्चर्य वाटेल की आज वाडा जो ठाणे जिल्ह्यातल्या वाड्यासारख्या ठिकाणी सुद्धा पत्रकारितेतला पदवी अभ्यासक्रम सुरू आहे. वा, असे तर किती म्हणजे बहुतेक मोठ्या महाविद्यालयांमध्ये संस्थांमध्ये सुद्धा पत्रकारितेचे अभ्यासक्रम सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यासारखी खूप आता माझ्याच उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्यावेळेस पुणे विद्यापीठात अर्ज केलेला होता तर फक्त 30च जागा होत्या. पूर्ण पुणे विद्यापीठात बॅचलर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझमच्या अभ्यासक्रमाला 30च जागा होत्या. त्यामुळे त्या 30 जागांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा असायची, लेखी परीक्षा असायची, मग मुलाखत असायची आणि त्याच्यानंतर 30 जागांसाठी निवड व्हायची. आज आता मी बोलल्याप्रमाणे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू झालेले आहे. त्यामुळे शिकण्याची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांनी आधी हे रीतसर शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं तर त्यांचा पुढच्या करिअरमध्ये निश्चितच त्यांना उपयोग होईल. नक्कीच. आपल्याला सर एक फोन येतोय म्हणून थांबवलं सर. आपल्याला श्रीकृष्णजी प्रश्न विचारतायत अंबरनाथून. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आपण
अभ्यासू पत्रकार होण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? बरं, खूप छान प्रश्न विचारलाय. मला वाटतं की अभ्यासू पत्रकार होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल सर? आता अभ्यासू पत्रकार होण्यासाठी मुळात अभ्यासच करण्याची गरज आहे, परंतु तो काय अभ्यास करायला हवा? तर मुळात तुम्ही हे मान्यच करताय की आपल्याला अभ्यासू पत्रकार व्हायचं आहे, हीच पहिली पायरी फार महत्त्वाची असते. नाही तर बरेचदा आपण पत्रकारच नाही तर सर्वसामान्य व्यक्ती पण अशा बघतो की ज्यांना असं वाटतं मला सर्व काही कळतं, मला काय नवीन शिकायची गरजच नाही. कोणी सांगायला गेलं चांगलं तरी ते म्हणतात तू मला कोण सांगणार, मला सगळं काही माहितीच आहे. तर मुळात ही भूमिका नसेल, तिथूनच शिकायची सुरुवात होते. आणि त्यामुळे अभ्यासू पत्रकारांनी जे आपल्या चांगली जी काही वृत्तपत्र आहेत, काही वृत्तपत्रांमधले काही चांगली सदरं असतात, काही चांगल्या बातम्या दिलेल्या असतात, काही चांगले अग्रलेख दिलेले असतात. तर त्यामुळे त्याचा अभ्यास केला पाहिजे की एखादी बातमी असेल समजा, तर एकच बातमी वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी कशा पद्धतीने दिलेली आहे. मी नेहमी याच्यासाठी पत्रकार परिषदेचं उदाहरण देतो की पत्रकार परिषद घेणारी एकच व्यक्ती असते, एकच गोष्ट ती सगळ्या 50-100 पत्रकारांना सांगत असते, परंतु त्या एकाच पत्रकार परिषदेतल्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्या मात्र वेगवेगळ्या दिसतील. कुणी कशाला लीड दिलेलं आहे, कुणी कशाला प्राधान्य दिलेलं आहे, कुणी काय केलेलं आहे, काय नाही. तर असा आपण अभ्यास करायला पाहिजे की तुम्ही ज्या भागात आहात त्या भागातली एखादी बातमी कुठल्या वृत्तपत्रांनी कशी दिलेली आहे, कुठल्या अँगलने दिलेली आहे, कुठले मुद्दे मांडलेले आहे किंवा कुठले राहिलेले आहे, कुठली बातमी कशी द्यायला हवी होती, कशी, हा आपणच अभ्यास करायला पाहिजे. लेखांच्या बाबतीत सुद्धा काही वृत्तपत्रांचे काही लेख असे असतात, काही सदरं अशी असतात की त्यांची स्वतःची एक वाचक वर्ग निर्माण झालेला असतो की ते वाचक आठवडाभर वाट बघतात, अरे या सोमवारच्या या वृत्तपत्रातला लेख आपल्याला वाचायचा आहे बरं का. तर असे जे चांगले लेख असतात किंवा काही विशिष्ट सदरं असतात ती आपण वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. त्यांच्यासाठी कुठले विषय निवडले गेलेले आहेत, ते विषय कशा पद्धतीने मांडले गेलेले आहेत, याचा आपण विचार करायला हवा. आणि या गोष्टी करायसाठी कुठल्या महाविद्यालयात जायची गरज नाही, कुठे अन्यत्र जायची गरज नाही. तुम्ही बरं, आता सुदैवाने डिजिटल मीडिया आलेला आहे, त्यामुळे असंही नाही किंवा 4-10 पेपर विकतच घेतले तरच तुम्हाला ते वाचायला मिळतील किंवा त्याची जी काही एक कंपॅरिझन म्हणतात किंवा पडताळा घेता येईल किंवा तुलना करता येईल, अशी पण गरज नाही. आज आपला हा मोबाईल आहे, या मोबाईलवरतीच एवढे वृत्तपत्र तुम्हाला येत राहतील, पाहायला मिळत राहतील. तर त्या बसल्या जागी तुम्ही पाहू शकता, प्रवासात असाल तरी पाहू शकता, घरीसुद्धा पाहू शकता, वाचू शकता, बघू शकता. तर ही इतकी सुविधा तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे, तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता, करायलाही हवा. कारण आपल्याला, मी जसं म्हणालो की आपल्याला सगळंच येतं म्हटलं की नवीन शिकायची वृत्तीच राहत नाही, परंतु नवीन कुठे काय चालू आहे, कसं चालू आहे, याचा आपण सतत धांडोळा घेतला पाहिजे, त्याचाच अभ्यास केला पाहिजे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता ही सतत वाढत राहते. आणि हे केवळ पत्रकारितेलाच नाही, तर हे विधान सगळ्याच क्षेत्राला आहे. एखादी डॉक्टर व्यक्ती 25 वर्षापूर्वी डॉक्टर झालेली असते आणि 25 वर्षात काय त्याच्या क्षेत्रात नवीन संशोधन झालेलं आहे, नवीन काय काय, याच्याशी जर ती अपडेट राहिली नाही तर ती कामच नीट करू शकणार नाही. एखादा वकील असेल, काय नवीन कायदे आलेले आहे, असलेल्या कायद्यांमध्ये काय सुधारणा झालेल्या आहे, काय ज्याला नवीन निर्णय दिलेले आहेत, याचा सतत त्यांनी अभ्यास करतच राहावा लागतो. त्यामुळे आपली जी अपेक्षा आहे ती तर म्हणतो पत्रकारिताच नाही तर प्रत्येक क्षेत्रालाच लागू आहे की त्या व्यक्तीने सजग राहिलंच पाहिजे. नवीन नवीन प्रवाह ज्याला आपण म्हणतो, तर आपल्या क्षेत्रात काय नवीन प्रवाह आहे, काय नवीन व्यक्ती आहे, काय नवीन विषय आहे, काय त्याचं स्वरूप आहे, काय मांडणी आहे, हे सतत स्वतःला अद्ययावत करत राहण्याची गरज आहे. खरं आहे, तुम्ही इथे खूप छान मार्गदर्शन केलं की आपण सतत पाठपुरावा केला पाहिजे आणि आपल्याला अजून काही शिकायचं आहे हे भान ठेवलं पाहिजे, तुलनात्मक अभ्यास करा. खूप छान शिकवण मला वाटतं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुम्ही दिलीत. आणि आत्ता बोलताना तुम्ही उल्लेख केलात की आपल्याकडे मोबाईल आहे जो सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवत असतो. तर ह्याच दृष्टिकोनातून विचारावं असं वाटतं की हल्ली पत्रकारिता हा डिजिटल फॉर्म घेऊन आली आहे एक नवीन स्वरूपात आणि त्यालाही निश्चितच चांगल्या पद्धतीने वाव मिळतो. तर या डिजिटल पत्रकारितेविषयी काय सांगाल सर? आता एक
ज्याला इंग्रजीत रायझिंग फील्ड्स म्हणतात, तर जे उभरतं क्षेत्र जे आहे, उगवती क्षेत्र जे आहे, त्याच्यात आता डिजिटल मीडियाच प्रामुख्याने आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की इतर माध्यमांमध्ये सुस्थापित असलेल्या, प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे वाढत चाललेल्या, कारण आजचं क्षेत्रच हे आहे आणि आजचंच नाही तर उद्याचं सुद्धा भवितव्य तेच राहणार आहे. आणि मला तर असं वाटतं की 2-5 वर्षांनी आज काही वृत्तपत्र जी छापल्या जायला लागलेली आहेत, तर काही दिवसांनी तर ती संग्रहालयातच जाऊन बघायची वेळ येईल की आपल्या पुढच्या पिढीला समजणार पण नाही की वृत्तपत्र अशा पद्धतीने छापल्या जात होती. किंवा टी व्हीच्या बाबतीत जसं आपण घरात बसूनच टी व्ही बघतो किंवा बघू शकतो, तर आज टी व्ही पाहायला तुम्हाला टी व्ही समोर बसायची गरज नाही. खरंय. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला रेडिओची गरज राहिलेली नाही. चित्रपट बघायला तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये जायची गरज राहिलेली नाही. पुस्तक वाचायला तुम्हाला पुस्तक खरेदी करायची गरज राहिलेली नाही. लायब्ररीत जाऊन बसायची पण गरज राहिलेली नाही. तर हे जे सगळं स्वरूप म्हणजे जे आधीचं एक लोकप्रिय वाक्य दुनिया मेरी मुठ्ठी में, तसं हे झालेलं आहे. या मोबाईलमध्ये काय नाही आहे. या मोबाईलमध्ये फोन तर आहेच, या मोबाईलमध्ये कॅमेरा आहेच, म्हणजे तुम्ही फोटोग्राफी पण करू शकता. या मोबाईलमध्ये शूटिंगची पण व्यवस्था आहे, म्हणजे तुम्ही शूटिंग पण करू शकता. म्हणजे मी परवाच एका कार्यक्रमात बोललो की आम्हाला दूरदर्शनमध्ये किंवा आमच्या माहिती खात्यात असताना एखाद्या प्रसंगाचं कार्यक्रमाचं चित्रीकरण करायचं असेल तर 5 जणांची टीम लागायची. तो एक कॅमेरामन, मग तो एक साऊंड इंजिनियर, मग तो निर्माता, सहाय्यक निर्माता, मग 4-5 जणांना घेऊन जाण्यासाठीचा ड्रायव्हर. म्हणजे एक कव्हरेज करायचं असेल तर आधी 5 व्यक्ती लागायच्या. आज काय झालेलं, एकच व्यक्ती या मोबाईलच्या जोरावरती फोटोग्राफी पण करू शकेल, शूटिंग पण करू शकेल, बातमी लिहायची असेल तर ती पण याच्यावरतीच टाईप करू शकेल. खिशातच बसत असल्यामुळे त्याला काय 2 व्हीलर काय 4 व्हीलरची तर ही गरज नाही आहे. तर ही जी मोबाईलची जी मोबिलिटी निर्माण झालेली आहे, तर याचा जास्तीत जास्त तुम्ही कसा वापर करू शकाल हे व्यक्तिशः तुमच्यावरतीच अवलंबून आहे. आणि काही याच्यातली चांगली पण उदाहरणं आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्यासुद्धा हे माध्यम जे आहे ते तुम्हाला किती सक्षम करू शकतं की एक सुमन आजी म्हणून पुण्याच्या आहेत. त्या सुमन आजी काही फार शिकल्या नाही, काही नाही, परंतु त्यांचा हातखंड आहे, ती पारंपरिक मराठी पदार्थ छान बनवतात. बर. हा त्यांचा गुण, हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या नातवाने ओळखलं आणि त्याने यूट्यूब चॅनलच सुरू केलं, सुमन आजीची रेसिपी. खरंय. सुमन आजी बनवणार आणि हा नातू घरातल्या घरात शूट करणार आणि ते यूट्यूब. याच्या साध्या याच्यासाठी काही वेगळी यंत्रसामुग्री लागली का, याला काही स्टुडिओ लागला का, याला काही वेगळं काही साधन सामुग्री म्हणू शकतो, काहीही नाही. तरी हा सुमन आजीचा नातू आज महिन्याला 1-1.25 लाख रुपये कमवतोय. आणि या दृष्टीने तर मी आवर्जून हेच सांगेल की याच्या पुढे जसं मी आधी पण बोललो की जे पत्रकारांना संरक्षण होतं वगैरे वगैरे ते दिवसेंदिवस कमीच होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून या क्षेत्राकडे न बघता की एका स्वतंत्रपणाने आपल्याला या माध्यमांचा कसा उपयोग करता येईल, एक स्वतंत्र व्यावसायिक माध्यम कर्मी म्हणून आपण कसं हे करू शकू, याचा जर जास्त विचार केला तर त्यांना अमर्याद क्षेत्र उपलब्ध आहे. नक्कीच सर, खरंच हा विषय इतका मोठा आहे आणि वेळ तितका आपल्याकडे नाही आहे, कमी वेळ आहे. म्हणून मला एक जाताना अजून एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हा दिवस आपण साजरा करतो, यात वाद नाही, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये पत्रकारांसाठी काय सुविधा असायला हव्यात असं आपल्याला वाटतं आणि थोडक्यात आम्हाला या दिवसानिमित्त काय संदेश द्याल, तर हे आम्हाला थोडक्यात सांगा. आता भविष्यात पत्रकारांसाठी काय सुविधा असाव्यात, त्या आधी आत्ता पत्रकारांना काय सुविधा आहेत त्या मी थोडक्यात सांगतो. की पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा काही, म्हणजे भारताच्या दृष्टीने विचार केला तर काही सुविधा भारत सरकारतर्फे मिळतात आणि काही सुविधा महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा इतर राज्यांच्या बाबतीत राज्य सरकारतर्फे मिळतात. पण मी विशेषतः महाराष्ट्राच्याच बाबतीत बोलेल की आज पत्रकारांना राज्य सरकारतर्फे अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाते. अर्थात त्याच्यासाठी नियम निकष आहेतच, परंतु अधिस्वीकृती पत्रिका मिळाली की STचा प्रवास मोफत करता येतो, रेल्वे प्रवासात 50% कन्सेशन मिळतं, शासकीय विश्रामगृह शासकीय दराने मिळतात, आधी टेलिफोनसुद्धा
प्राधान्याने मिळायचे. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने पत्रकार कल्याण निधी स्थापन केलेला आहे. एखाद्या अडचणीतल्या पत्रकाराला 50,000 रुपयापर्यंत मदत त्यातून मिळू शकते. त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायला आनंद होतो की तो पत्रकार संरक्षण कायद्याच्या ड्राफ्टिंगच्या वेळेस मी मंत्रालयात संचालक होतो, त्यावेळेस माझाही त्याच्यात सहभाग ठेवता आला होता. अशा 4-5 या प्रमुख गोष्टी आहेत. आणि या बरोबरच वृत्तपत्रांच्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे ती वृत्तपत्र शासनमान्य यादीवरती आली तर त्या वृत्तपत्रांना सरकारतर्फे जाहिराती मिळतात. आता इथे ही पण संकल्पना लक्षात घ्यायला पाहिजे आपण. सरकार म्हणजे नुसतंच सरकार नाही, तर राज्य सरकार मुख्य आहे, त्याच्यानंतर 55 महामंडळं आहेत, 23 महानगरपालिका आहे, 250 नगरपालिका आहेत, 35 जिल्हा परिषदा आहे. या सगळ्या यंत्रणांच्या जाहिराती ती वृत्तपत्र मिळायला पात्र ठरतात. आणि आपण नेहमी म्हणतो की सरकारचा पैसा कधी बुडत नाही, भले उशीर लागेल पण तो मिळतोच. तर हे हमखास एक उत्पन्नाचं प्रमुख साधन ज्यांना वृत्तपत्र स्वतंत्रपणे सुरू करायचे आहेत. आणि आता या जाहिराती किंवा या सोयीसुविधा वृत्तवाहिन्यांना सुद्धा मिळायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आणि माझी अशी सूचना किंवा अपेक्षा की याच्यापुढे या सोयीसुविधा डिजिटल मीडियाला सुद्धा मिळायला हव्यात. कारण सरकारची पण जी ध्येय, धोरणं, निर्णय, कार्यक्रम पोचवण्याची कामं हे डिजिटल माध्यमं पण करतातच आहे. आणि ज्या गोष्टींसाठी या सगळ्या बाबींची वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांमधल्या पत्रकारांना गरज आहे, त्याच दृष्टीने या डिजिटल मीडियातल्याही लोकांना ही गरज आहेच, जेणेकरून ते त्यांचं काम सक्षमपणे करू शकतील. अर्थात या जरी सोयीसुविधा आहेत तरी त्या पूर्ण आहे, परिपूर्ण आहे असंही नाही. काही गोष्टी मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आता दुर्दैवाने मी म्हणालो तसं करार पद्धत लागू झाल्यामुळे मालकांवरती जी पूर्वीची जबाबदारी होती ती राहिलेली नाही. काही मोठ्या वृत्तपत्र समूहांची आणि त्यांच्यातल्या काम करणाऱ्या पत्रकारांची पण काय दुर्दशा झालेली हे मी पाहिलेलं आहे की ज्याला 10-12 लाख खर्च येतो म्हटलं तर ते काहीच करत नाही. छोटे पत्रकार आणि छोटे वृत्तपत्रांचं काय, तर यासाठी अशा पत्रकार संघटना ज्या आहेत त्यांनी पत्रकारांच्या विम्याची रक्कम म्हणजे वाढवून मुळात विमे काढले पाहिजे, त्यांना ते संरक्षण दिलं पाहिजे आणि काय सोयीसुविधा करता येतील, वाढवता येतील याचा विचार नक्की केला पाहिजे. मला वाटतं बऱ्याच सोयीसुविधांचा तुम्ही उल्लेख केलात, तशा सोयीसुविधा दिल्या तर अजून एक क्षेत्र चांगल्या पद्धतीने काम करेल. खरंच हा विषय मोठा आहे, पण आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल सर आपले मनपूर्वक आभार मानते. आणि निश्चितच हा दिवस आपण साजरा करूच या. असेच नवीन नवीन एपिसोड घेऊन आपण पुढच्याही भागात भेटणार आहोत. आज मात्र इथेच थांबते. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.